Good afternoon to all. Good afternoon. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. So, in today's lecture, we are going to learn another experiment, that is a limit test for heavy metal. After completion of a limit test for heavy metal, we are going to learn next experiment, that is a limit test for arsenic. So, experiment limit test for a heavy metal. In that, we have to learn principle and procedure. So principle, before we start principle, so limit test. So limit test आपण का perform करतो? Because we want to check the impurity present in that pharmaceutical substances. जे पण pharmaceutical substance आहे त्याच्यामध्ये जी काही impurity आहे ती impurity determine करण्यासाठी आपण काय करतोय? लिमिट टेस्ट या परफॉर्म करतोय. सो लिमिट मीन्स काय असणार आहे? जे पण इम्प्युरिटी त्या फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये आहे त्याला समथिंग लिमिट असणार आहे. मीन्स जे पण फार्मास्युटिकल सबस्टन्स आपण व्हेरियस डोसेज फॉर्म मध्ये आपण यूज करतो तर ती इम्प्युरिटी आपण 100% रिमूव्ह नाही करू शकत, पण त्याच्यामध्ये थोडे पर्सेंट मध्ये ती इम्प्युरिटी प्रेझेंट राहणार आहे. पण त्याच्यामध्ये जो काही इम्प्युरिटीचा प्रेझेन्स आहे त्याला पण एक समथिंग लिमिट असणार आहे. सो लिमिट मीन्स इम्प्युरिटी प्रेझेंट इन अ विथ इन द लिमिट. एक स्पेसिफिक त्याला लिमिट आहे, त्या लिमिट मध्ये ती इम्प्युरिटी प्रेझेंट असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर ती आपल्याला काय करायची? त्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मधून अवॉइड करायचे. मग ते किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे हे चेक करण्यासाठी आणि ती इम्प्युरिटी कोणती आहे हे चेक करण्यासाठी आपण काय करतोय? लिमिट टेस्ट परफॉर्म करतोय. सो टुडेज प्रॅक्टिकल इज अ लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल. So let's see the principle. So ही लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल आहे. सो हेवी मेटल हे ज्यावेळेस आपण वर्ड ऐकतो तर जसे की आपल्याला माहिती की मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये काय असतात? व्हेरियस कंटेनर्स असतात, व्हेरियस अपॅरेटस असतात आणि हे सगळे कंटेनर आणि अपॅरेटस जे पण इंडस्ट्रीमध्ये वापरतो किंवा फार्मसी फील्ड मध्ये जे पण आपण वापरतो ते कशाने प्रिपेअर केलेले असतात? मेटल्सनी ते प्रिपेअर केलेले असतात. मग एखादं प्रिपरेशन करायचे, आपल्याला एखादी ड्रगचं फॉर्म्युलेशन करायचं त्यावेळेस आपण काय करतो? व्हेरियस मेथड यूज करतो आणि त्या मेथड मध्ये व्हेरियस अपॅरेटस आपण यूज करतो. मग हे जे अपॅरेटस आहेत ते अपॅरेटस आपण कशाने बनवलेले आहेत? मेटल्सनी बनवलेले आहेत. मग त्याच अपॅरेटस मध्ये आपण रिएजंट ऍड करतो अँड मिक्सिंग करायला स्टार्ट करतो. सो त्या रिएजंट मुळे काय होतं? ते जे मेटल आहे ते मेटल आणि ते रिएजंट एकमेकांसोबत रिॲक्ट करतात. तर त्या रिॲक्शन मुळे तिथे इम्प्युरिटी, आपलं जे काही फायनल प्रोडक्ट आहे त्या फायनल प्रोडक्ट मध्ये तिथं इम्प्युरिटी आपल्याला ऑब्झर्व होते. सो युजिंग अ मेटल वी प्रिपेअर्ड व्हेरियस फार्मास्युटिकल सबस्टन्सेस अँड फॉर दॅट सबस्टन्सेस वी आर यूज व्हेरियस कंटेनर्स अँड मशिनरी. म्हणजे पण आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये बघतो मोठमोठ्या मशिनरी ज्या असतात त्या कशाने बनलेल्या असतात? मेटल्सनी प्रिपेअर्ड असतात. सो ड्यू टू this reason in the final preparation we also got the metal impurity. हेच एक रिझन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मेटलची इम्प्युरिटी त्या फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये ऑब्झर्व व्हायला लागते. सो नेक्स्ट, सो हेवी मेटल जे आहेत ते कोणते आहेत? हेवी मेटल्स लाईक लीड, आयर्न, कॉपर, निकेल, कोबाल्ट, बिस्मथ हे सगळे काय आहेत? हेवी मेटल्स आहेत. तर ह्यांची इंटरॅक्शन आपल्या रिएजंट सोबत किंवा आपल्या ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट सोबत होती आणि त्यामुळे इम्प्युरिटी आपल्याला फायनल जे पण आपलं प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्व होती. प्रिन्सिपल मध्ये बघा, केमिकल फर्स्ट इज अ केमिकल इंटरॅक्शन. सो इन दॅट limit test for heavy metals is based upon the chemical reaction between hydrogen sulfide and certain heavy metals such as a lead, iron, copper, nickel, cobalt and bismuth, resulting in the formation of a sulfide of the respective metals in the presence of a dilute acetic acid. जर तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ हेवी मेटल्स हे समजायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला तिथं केमिकल रिएक्शन जर तुम्हाला समजली
तर तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं प्रिन्सिपल राईट डाऊन करायला इझी होईल. सो त्याचं जी केमिकल रिॲक्शन आहे तेच त्याचं प्रिन्सिपल आहे. सो काय सांगते प्रिन्सिपल? लिमिट टेस्ट फॉर अ हेवी मेटल इज बेस्ड अपॉन द रिॲक्शन बिटवीन. कोणाची रिॲक्शन आहे? हायड्रोजन सल्फाइड अँड सर्टन हेवी मेटल्स. हे जे हेवी मेटल्स आहे, सो एम इज अ हेवी मेटल. हे जे हेवी मेटल आहे त्याची रिॲक्शन कोणासोबत आहे? हायड्रोजन सल्फाइड. H2S मीन्स हायड्रोजन सल्फाइड इन द प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड. तर डायल्यूट ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये काय होत आहेत? हे जे हेवी मेटल्स आहेत ते हायड्रोजन सल्फाइड सोबत रिॲक्ट होत आहेत आणि इथं काय फॉर्म करतायत? रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ अ सल्फाइड, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ अ सल्फाइड. जे पण मेटल आहेत ते मेटलचे सल्फाइड्स इथं तयार होत आहेत. सो रिस्पेक्टिव्ह मेटल्स जे पण आहेत रिस्पेक्टिव्ह मेटल्स मीन्स काय असणार आहे? जर समजा इथं मेटल जर आयर्न असेल तर ह्याची जर आयर्नची रिॲक्शन हायड्रोजन सल्फाइड सोबत झाली इन द प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड, तर आपल्याला रिझल्टिंग काय मिळणार आहे? आयर्न सल्फाइड मिळणार आहे. सो लाईकवाईज जे पण रिस्पेक्टिव्ह जे मेटल्स आहेत त्यांची रिॲक्शन जर हायड्रोजन सल्फाइड सोबत होत असेल तर आपल्याला रिस्पेक्टिव्ह आपल्याला काय मिळणार आहे? फॉर्मेशन ऑफ अ सल्फाइड. जे पण सल्फाइड काय होणार आहे इथं? मेटल सल्फाइड इथं प्रिपेअर होणार आहे. सो दिस इज द बेसिकली केमिकल रिॲक्शन अँड दिस इज द प्रिन्सिपल ऑल्सो. सो प्रिन्सिपल मध्ये काय आहे की जे पण मेटल्स आहेत ते मेटल्स ऑलरेडी ते फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये प्रेझेंट आहेत. सो ते प्रेझेंट असल्यामुळे ते काय करतायत? हायड्रोजन सल्फाइड सोबत रिॲक्ट करतायत आणि रिॲक्शन थ्रू ते एक कॉम्प्लेक्स तयार करतायत. सो ते कॉम्प्लेक्स कशा आहे? मेटल सल्फाइड आहे ते कॉम्प्लेक्स मीन्स. सो रिस्पेक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट करतील आणि स्पेसिफिक असं कॉम्प्लेक्स तिथं प्रिपेअर करतील. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ अ heavy metal. So next is a coloration. So in that the sulfide so formed are distributed in a colloidal state and produce a brownish colored solution. मग हे जे सल्फाइड आहे ते सल्फाइड सोल्युशन मध्ये काय होणार आहे? कोलॉइडल स्टेट मध्ये तिथे डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि त्यांच्या इंटरॅक्शन मुळे हायड्रोजन सल्फाइड आणि हेवी मेटल ह्यांच्या इंटरॅक्शन मुळे त्या सोल्युशनला कलर कसा येणार आहे? ब्राउनिश कलर. सो ते ब्राऊन दिसते किंवा ब्लॅक कलर मध्ये पण आपल्याला प्रेसिपिटेट दिसायला लागतात. थर्ड इज अ कंपॅरिझन ऑफ अ सॅम्पल विथ अ स्टँडर्ड. सो नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? ज्यावेळेस आपण टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करतो, स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करतो, त्या दोन्हीचं आपल्याला कंपॅरिझन करून बघायचंय. तर त्याच्यामध्ये जी प्रोड्यूस होणारी टर्बिडिटी आहे तो ते टर्बिडिटीचा कलर आपल्याला तिथं चेक करायचा आहे. इट मीन्स इंटेन्सिटी आपल्याला तिथं चेक करायची. सो कंपॅरिझन ऑफ अ सॅम्पल विथ अ स्टँडर्ड. The intensity of a color produced in a test is compared with the intensity of a color produced in a standard solution. त्या दोन्हीमध्ये आपल्याला दोन्हीचे जे काही कलर इंटेन्सिटी आहे ती आपल्याला चेक करायची आहे. त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट अँड ऑब्झर्वेशन राईट डाऊन करायचे. बट बेसिक प्रिन्सिपल तुम्हाला सगळ्यांना समजले. प्रिन्सिपल ऑफ अ लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल. प्रिन्सिपल समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. प्रिन्सिपल मध्ये काय होणार आहे? कुणाची रिॲक्शन होणार आहे? Heavy metals चे हायड्रोजन सल्फाइड. बरोबर. ओके. हेवी मेटलची रिॲक्शन कोणासोबत आहे? हायड्रोजन सल्फाइड. बरोबर. ओके. हायड्रोजन सल्फाइड आणि त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने आपल्याला कॉम्प्लेक्स काय मिळणार आहे? लीड आयन कॉपर कोबाल्ट निकेल. इट इज करेक्ट की आपल्याला लीड, आयर्न, कॉपर, निकेल, कोबाल्ट, बिस्मथ हे मिळणार आहे. सल्फाइड मिळणार आहे. सल्फाइड मिळणार आहे. ओके. सल्फाइड कशा असणार आहेत? ते कशाचे सल्फाइड असणार आहेत? हेवी मेटल. हेवी मेटल. तो तिथं आपल्याला रिझल्टिंग तिथं फॉर्मेशन कशाचं होणार आहे? मेटल सल्फाइड. ओके. वन्स अगेन वी सी द रिॲक्शन. सो हे जे एम आहे सो हे एम काय डिनोट करतोय? हेवी मेटल. सो हेवी मेटलचे एक्झाम्पल काय आहेत? लीड, आयर्न, कॉपर, निकेल, कोबाल्ट अँड बिस्मथ. These are the example of a heavy metal. So
हे कोणासोबत रिॲक्ट करतायत? हायड्रोजन सल्फाइड सोबत रिॲक्ट करतायत इन द प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड. डायल्यूट ऍसिटिक ऍसिड जे आहे त्यांच्यासोबत रिॲक्ट करतायत आणि आपल्याला काय मिळतंय? फॉर्मेशन ऑफ अ मेटल सल्फाइड. इथं काय तयार होतं या दोन्हीच्या रिॲक्शन मुळे? मेटल सल्फाइड इथं फॉर्म होते. तर ह्या मेटल सल्फाइड जे प्रेसिपिटेट आहे त्याचा कलर कसा असणार आहे? सोल्युशनचा कलर ब्राऊन ब्राउनिश ब्लॅक. ब्राऊन पण असेल किंवा ब्लॅक कलर मध्ये पण ते आपल्याला शो होतील इन द सोल्युशन. नेक्स्ट हा जो कलर आहे हा कलर कुणामुळे आलेला आहे? हा जो ब्लॅक किंवा ब्राऊन कलर आहे तो कुणामुळे आलाय? सल्फाइड. ओके, हायड्रोजन सल्फाइड मुळे त्या मेटलची रिॲक्शन झाली त्यामुळे ते हायड्रोजन सल्फाइड काय करताय? तिथं कलर प्रोड्यूस करताय. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? कंपॅरिझन कुणाची करायची? स्टँडर्ड सोल्युशन विथ टेस्ट सोल्युशन. ओके, स्टँडर्ड सोल्युशन अँड टेस्ट सोल्युशन त्यांची कंपॅरिझन करायची आणि त्यावरून आपल्याला काय समजणार आहे? इम्प्युरिटी प्रेझेंट. ओके, इम्प्युरिटी प्रेझेंट. ओके, हे जे हेवी मेटल्स आहे हे हेवी मेटलची इम्प्युरिटी कशामधून येते? कंटेनर. मेटल. ओके, करेक्ट. जे पण फार्मास्युटिकल जे पण आपण प्रिपरेशन करतोय मीन्स एखादा एक्सपेरिमेंट आपण जर फॉर एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय तर ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना पण काय होतंय तिथे तुम्ही व्हेरियस कंटेनर वापरतात. तर त्या कंटेनर मध्ये काय ते कंटेनर कशाचे बनलेले आहेत? मेटल्सचे बनलेले आहेत. लाईकवाईज इंडस्ट्रीमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर व्हेरियस मशिनरीज आहेत, मिक्सिंगच्या मशिनरीज आहेत, त्या कशाने प्रिपेअर केलेल्या असतात? मेटलनी प्रिपेअर केलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट त्याच्यामध्ये ऍड केलं किंवा जे पण फार्मास्युटिकल सबस्टन्स आहेत सोल्युशन तुम्ही जर त्या कंटेनर मध्ये ऍड केलं तर काय होणार आहे? त्या मेटलची रिॲक्शन आणि ते केमिकल्स ह्यांची काय होणार आहे? इंटरॅक्शन होणार आहे आणि त्यामधून आपलं जे फायनल प्रोडक्ट आहे त्या फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय दिसायला लागतं? मेटलची इम्प्युरिटी दिसायला लागते. मग ती मेटलची इम्प्युरिटी आपल्याला आता काय करायचंय? आयडेंटिफाय करायचंय आणि किती पर्सेंट मध्ये किंवा किती अमाऊंट मध्ये ती प्रेझेंट आहे हे डिटरमाइन करायचंय. त्याच्यासाठी आपण काय करतोय? लिमिट टेस्ट परफॉर्म करतोय. तर जर एखादा फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये जर हेवी मेटल हे जर प्रेझेंट असतील तर ते काय करणार आहेत? जर लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल केली तर तिथं आपल्याला ब्राऊन कलरचं प्रेसिपिटेट दिसणार आहे. मीन्स त्या सबस्टन्स मध्ये किंवा त्या सोल्युशन मध्ये हेवी मेटल प्रेझेंट आहेत आणि जर हेवी मेटल प्रेझेंट नसतील तर तिथं ब्राऊन कलरचं सोल्युशन तिथं दिसणार आहे का आपल्याला प्रिपेअर होताना? नाही. नो. ओके, सो दिस इज द बेसिक प्रिन्सिपल की हेवी मेटल प्रेझेंट असतील तर ते कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहेत आणि ते कॉम्प्लेक्स कुणामुळे फॉर्म होतंय? त्या मेटलची इंटरॅक्शन कुणासोबत होती? हायड्रोजन सल्फाइड. ओके, हायड्रोजन सल्फाइड सोबत होती इन द प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड अँड इट गिव्स मेटल सल्फाइड. ओके, दिस इज द प्रिन्सिपल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट इज अ प्रोसिजर. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Firstly, we have to prepare standard solution. पहिल्यांदा आपल्याला काय बनवायचंय? Standard solution. So, to prepare standard solution, we required 5 ml labeled 50 ml labeled Nestler cylinder. तर आपल्याला ग्लासवेअर्स लागणार आहेत त्याच्यामध्ये नेस्लर सिलेंडर, पिपेट,
नेक्स्ट तुम्हाला ग्लास रॉड वगैरे ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत. सो इन नेसलर सिलेंडर वी हॅव टू ऍड 1 ml लीड स्टँडर्ड सोल्युशन. जे लीड स्टँडर्ड सोल्युशन आहे ते आपल्याला त्या नेसलर सिलेंडर मध्ये किती क्वांटिटी मध्ये ऍड करायचंय 1 ml. नेक्स्ट डायल्यूट विथ डिस्टिल्ड वॉटर टू 25 ml. नेक्स्ट आपल्याला ते 1 ml जी क्वांटिटी आपण घेतली लीड स्टँडर्ड सोल्युशनची त्याला डायल्यूट करायचंय. सो डायल्यूट कुठपर्यंत करायचंय 25 ml एवढं आपल्याला डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करून डायल्यूट करायचंय. नेक्स्ट adjust the pH with a dilute acetic acid or dilute ammonia solution in between 3 to 4. नेक्स्ट आपल्याला तिथं pH ऍडजस्ट करायचंय. सो pH ऍडजस्ट करण्यासाठी आपण काय यूज करतोय डायल्यूट ऍसिटिक ऍसिड यूज करतोय. सो 3 to 4 एवढा pH आपल्याला तिथं त्या सोल्युशनचा मेंटेन करायचा आहे. नेक्स्ट डायल्यूट विथ डिस्टिल्ड वॉटर अबाउट 35 ml. त्यानंतर डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि डायल्यूट करायचंय. सो 35 ml एवढं आपल्याला डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि मिक्स विथ ग्लास रॉड. आणि हे जे सगळं आहे ते आपल्याला ग्लास रॉडनी मिक्स करायचंय. नेक्स्ट ऍड 10 ml ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन. नेक्स्ट आपल्याला 10 ml त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन ऍड करायचंय. मिक्स अँड डायल्यूट टू 50 ml विथ वॉटर. लास्टला आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचंय. ते नेसलर सिलेंडरची कॅपॅसिटी 50 ml आहे. सो लास्टला आपल्याला काय करायचंय तेवढा व्हॉल्यूम मेकअप करायचंय अँड अलाउ टू स्टँड फॉर 5 मिनिट. सो 5 मिनिट साठी त्याला स्टेबल होऊ द्यायचंय, त्याची रिएक्शन कम्प्लीट होऊ द्यायचे आणि आपल्याला तिथं वेट करायचंय. नेक्स्ट आपल्याला टेस्ट सोल्युशन बनवायचंय. सो टेस्ट सोल्युशन बनवताना आपण 3 टाईपचं टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करतोय आणि कम्पेअर करतोय. फर्स्ट काय आहे टेस्ट सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड. So first is accurately weigh 4 gram of sodium chloride and add to a labeled Nessler cylinder. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय टेस्ट सोल्युशन बनवायचंय. मग टेस्ट सोल्युशन कशाचं बनवतोय सोडियम क्लोराइडचं टेस्ट सोल्युशन बनवतोय. त्याच्यासाठी पहिली स्टेप काय आहे 4 ग्राम आपल्याला सोडियम क्लोराइड घ्यायचंय आणि नेसलर सिलेंडर मध्ये ऍड करायचंय. ऍड 2 ml ऑफ डायल्यूट ऍसिटिक ऍसिड अँड मिक्स वेल. त्यानंतर 2 ml एवढं ऍसिटिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि आपल्याला ते मिक्स करायचंय सोडियम क्लोराइड सोबत. नेक्स्ट देन ऍड अ सफिशियंट वॉटर टू प्रोड्यूस 25 ml. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय 25 ml एवढं डिस्टिल्ड वॉटर आपल्याला ऍड करायचं आणि डायल्यूट करायचं. नेक्स्ट ऍड द adjust the pH with the dilute acetic acid and or dilute ammonia solution in between 3 to 4. So आपल्याला परत pH ऍडजस्ट करायचंय 3 to 4 एवढा pH ठेवायचंय. त्यासाठी आपल्याला डायल्यूट ऍसिटिक ऍसिडचा यूज करायचा आहे. नेक्स्ट डायल्यूट विथ वॉटर टू 35 ml अँड मिक्स वेल. परत आपल्याला डायल्युशन करायचं आहे 35 ml एवढं डिस्टिल्ड वॉटर घ्यायचंय ऍड करायचंय नेसलर सिलेंडर मध्ये आणि डायल्यूट करायचंय. नेक्स्ट ऍड 10 ml ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन. हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन जे आहे ते 10 ml क्वांटिटी मध्ये घ्यायचंय आणि जे वरचं सोल्युशन आहे जे आपण डायल्यूट केले त्याच्यामध्ये ऍड करायचंय. मिक्स करायचंय. मिक्स अँड डायल्यूट टू 50 ml विथ वॉटर. लास्टला आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचंय आणि ते टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करायचंय. नेक्स्ट अलाउ टू स्टँड फॉर 5 मिनिट. नेक्स्ट ती रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला प्रॉपरली मिक्स करायचंय आणि 5 मिनिट तिथं वेट करायचंय. व्ह्यू डाउनवर्ड ओव्हर अ व्हाईट सरफेस अँड कम्पेअर विथ दॅट ऑफ अ स्टँडर्ड. नेक्स्ट आपल्याला हे जे टेस्ट सोल्युशन आपण बनवलंय सोडियम क्लोराइडचं त्याला स्टँडर्ड सोल्युशन सोबत कम्पेअर करायचे आणि कंपॅरिझन मधून आपल्याला ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट राईट डाऊन करायचे. सो नेक्स्ट टेस्ट सोल्युशन आहे टेस्ट सोल्युशन ऑफ अ पोटॅशियम आयोडाइड. इन दॅट accurately weigh 2 gram of potassium iodide and add to a labeled Nessler cylinder. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय पोटॅशियम आयोडाइडचं टेस्ट सोल्युशन बनवायचंय. त्यासाठी आपल्याला 2 ग्राम आपल्याला पोटॅशियम आयोडाइड घ्यायचंय नेसलर सिलेंडर मध्ये ऍड करायचंय. आफ्टर दॅट सिमिलर लाईक अ सोडियम क्लोराइड सोल्युशन आपल्याला इथं 2 ml डायल्यूट ऍसिटिक ऍसिड घ्यायचंय त्याच्यामध्ये ऍड करायचंय. ते पोटॅशियम आयोडाइड डिझॉल्व्ह करायचंय. परत 25 ml आपल्याला वॉटर ऍड करायचंय आणि डिस्टिल करायचंय.
डिस्टिल वॉटर ऍड करून डायल्यूट करायचंय. नेक्स्ट आपल्याला पीएच ऍडजस्ट करायचंय. सो 3 to 4 एवढा पीएच आपल्याला मेंटेन करायचंय. त्यासाठी आपण कशाचं यूज केलंय, डायल्यूट ऍसिटिक ऍसिडचा. आफ्टर दॅट डायल्यूट विथ वॉटर टू 35 ml. मग नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, 35 ml परत डिस्टिल वॉटर घ्यायचंय आणि डायल्यूट करायचंय सोल्युशन. आफ्टर दॅट ऍड 10 ml ऑफ अ फ्रेशली प्रिपेअर्ड हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन. नेक्स्ट आपल्याला 10 ml एवढ्या क्वांटिटी मध्ये हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन घ्यायचंय आणि ऍड करायचंय, मिक्स करायचंय प्रॉपरली. आणि आफ्टर दॅट लास्टला आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचंय. सो व्हॉल्यूम मेकअप करताना कितीपर्यंत आपण व्हॉल्यूम मेकअप करणार स्टुडंट, आपण कितीपर्यंत व्हॉल्यूम मेकअप करणार स्टुडंट, आर यू प्रेझेंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, पोटॅशियम आयोडाइडची लास्ट स्टेप काय असणार आहे, कितीपर्यंत आपल्याला व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे? 20. 20. इट इज करेक्ट. अदर स्टुडंट? 35. 30. Up to 50 ml. Okay, up to 50 ml. So be alert in a class. 50 ml एवढी कपॅसिटी आहे त्या नेसलर सिलेंडरची, जिथपर्यंत आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. अलाउ टू स्टँड फॉर 5 मिनिट. आफ्टर दॅट ती रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला 5 मिनिट टाइम द्यायचा आहे. प्रॉपरली मिक्स करायचे सगळे सोल्युशन. त्यानंतर स्टँडर्ड सोबत कंपॅरिझन करायची आहे. नेक्स्ट लास्ट जे आहे, टेस्ट सोल्युशन ऑफ अ डेक्स्ट्रोज. डेक्स्ट्रोजचं टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करताना कसं प्रिपेअर करायचंय, सो स्क्रीन वरती विजिबल आहे. रोल नंबर 6. Yes, ma'am. ओके, लास्ट टेस्ट सोल्युशन ऑफ अ डेक्स्ट्रोज रीड करा. Accurately weight 4 gram of dextrose and dissolve in 10 ml water in a labeled Nestler cylinder. Second, add 2 ml of dilute acetic acid and mix well. Then add sulfurant water to produce 25 ml. इट इज करेक्ट. आपल्याला काय करायचं ऍड नंतर, Sufficient or sulfuric water to सल्फ्युरिक produce वॉटर आहे का? water to produce सल्फ्युरिक वॉटर आहे का ते? sufficient And water. water ओके, सफिशियंट वॉटर टू प्रोड्यूस 25 ml. 25 ml. ओके. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, adjust pH करायचं ओके, पीएच ऍडजस्ट करायचंय. पीएच किती असला पाहिजे? 3 3 4. ओके, 3 to 4. सो ते पीएच ऍडजस्ट करण्यासाठी आपण कोणतं सोल्युशन यूज करतोय? Acetic acid. dilute acetic acid. acid. Or dilute ammonium solution. Or dilute ammonium solution. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, dilute water Dilute with water. Or few ml and mix well. ओके. नेक्स्ट 10 ml आपल्याला हायड्रोजन सल्फाइड, Hydrogen sulfide. आय विल एक्सप्लेन. 10 ml आपल्याला हायड्रोजन सल्फाइड सोल्युशन तिथं ऍड करायचंय, मिक्स करायचंय आणि व्हॉल्यूम मेकअप कुठपर्यंत करायचंय, 50 ml. जेवढी नेसलर सिलेंडरची कपॅसिटी आहे तिथपर्यंत आपल्याला ते व्हॉल्यूम मेकअप करायचंय. नेक्स्ट आपल्याला ते सगळं सोल्युशन प्रॉपरली मिक्स करायचं आहे आणि रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला 5 मिनिट तिथं ठेवून द्यायचं आहे. सो अलाउ टू स्टँड फॉर 5 मिनिट. 5 मिनिट तिथं आपल्याला वेट करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला हे तिन्ही पण टेस्ट सोल्युशन जे आहेत ते स्टँडर्ड सोबत कम्पेअर करायचे आहेत.
आणि कंपॅरिझननी आपल्याला ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट लिहायचे आहेत. So next there is observation. So observation मध्ये फर्स्ट जे आहे ऑब्झर्वेशन मध्ये लिहिताना फर्स्ट जे आहे द कलर इंटेन्सिटी प्रोड्युस्ड इन सोडियम क्लोराइड टेस्ट सोल्युशन. सो इथं ऑब्झर्वेशन लिहा लेस दॅन द कलर इंटेन्सिटी प्रोड्युस्ड इन अ स्टँडर्ड सोल्युशन. आफ्टर दॅट रिझल्ट मध्ये लिहिताना हा जो पहिला रिझल्ट आहे द गिवन सॅम्पल ऑफ अ सोडियम क्लोराइड. So complies लिहा complies the limit for a heavy metals as per the Indian Pharmacopoeia. So observation आणि result काय येणार आहे? ऑब्झर्वेशन काय येणार आहे की लेस स्टँडर्ड जे आहे ते स्टँडर्डची टर्बिडिटी जास्त आहे किंवा ओपल्सन जास्त आहे आणि टेस्ट सोल्युशन जे आहे त्याची टर्बिडिटी किंवा त्याची कलर इंटेन्सिटी कशी आहे स्टँडर्ड पेक्षा कमी आहे. सो लेस येणार तिथं आणि रिझल्ट मध्ये ते डेफिनेटली ते कंप्लाय करतं लिमिट टेस्ट पास करतं. सो द गिवन सॅम्पल ऑफ सोडियम क्लोराइड कंप्लायज द लिमिट टेस्ट फॉर अ हेवी मेटल ॲज पर द इंडियन फार्माकोपिया. सो दिस इज युअर लिमिट टेस्ट फॉर अ हेवी मेटल एक्सपेरिमेंट. सो ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? प्रिन्सिपल बघितलं, प्रोसिजर बघितली, ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट आपण बघितलं. ह्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे प्रिन्सिपल मध्ये? मॅम एम डबल सांगा. लिमिट टेस्ट फॉर अ हेवी मेटल टू परफॉर्म अँड रिपोर्ट लिमिट टेस्ट फॉर अ हेवी मेटल ऑन द गिवन सॅम्पल ॲज पर इंडियन फार्माकोपिया. दिस इज द एम. मॅम ऑब्झर्वेशन मधलं फक्त पहिलंच लिहायचंय का? येस. टेस्ट सोल्युशन सगळे लिहायचे ना? ते फर्स्ट ऑब्झर्वेशन आणि फर्स्ट रिझल्ट तुम्हाला इथं मेन्शन करायचं.